बुलेटिनच्या सुरुवातीलाच मालेगावमधून एक धक्कादायक बातमी आहे। मालेगाव शहरात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे। गर्भवती असलेल्या एका 16 वर्षीय बालिकेची कुठलीही नोंद न करता खासगी रुग्णालयात डॉक्टरांनी शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती केली आहे। तर यानंतर बालिकेनं जन्म दिलेल्या नवजात बाळाची विक्री करण्याचा प्रयत्न झाला असल्याचा धक्कादायक प्रकारही समोर येतोय। या प्रकरणी सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर जितेंद्र डोलारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 4 डॉक्टरांसह 11 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। या घटनेनं संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात खळबळ निर्माण झाली आहे। आपले प्रतिनिधी संदीप जेजुरकर सध्या आपल्या सोबत आहेत। संदीप, अत्यंत धक्कादायक असा हा सगळा प्रकार आहे, नेमकं काय घडलंय आणि दोषींवर काय कारवाई झाली आहे? माधुरी, अतिशय धक्कादायक असा हा प्रकार आहे। मालेगाव मध्ये एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीची जी आहे ती प्रसूती करण्यात आली। त्यानंतर तिचं जे झालेलं बाळ आहे, नवजात बाळ, त्याचा विक्री करण्याचा प्रयत्न देखील काही लोकांकडून झाला। या सर्व प्रकारात सामान्य रुग्णालयाचे माजी वैद्यकीय अधीक्षक जे आहेत डांगे म्हणून त्यांच्यासह 11 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आणि हा सगळा प्रकार जो आहे हा 3 जून या दिवशी घडलेला आहे। अज्ञात फोन कॉलवरून एक सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांना कॉल आला आणि त्यानंतर हा सर्व घटनेचा उलगडा झालेला आहे। यामध्ये एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीची जी आहे ती कुठलीही नोंद न करता हिराई नावाच्या एका खासगी रुग्णालयात डॉक्टरांनी शस्त्रक्रियेद्वारे तिची प्रसूती केली। त्यानंतर तिने एका त्यांनी एक नवजात बाळाला जन्मही दिला। त्यानंतर त्या बाळाचा विक्री करण्याचा प्रयत्न झाला। या प्रकरणी सामान्य रुग्णालयाचे जे वैद्यकीय अधीक्षक आहेत त्यांच्या फिर्यादीवरून 4 डॉक्टरांसह 11 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। महत्वाचं म्हणजे जे डांगे नावाचे जे काही माजी वैद्यकीय अधीक्षक होते त्यांच्या मुलीचा देखील या सर्व प्रकरणात समावेश आहे। या सर्व जे आरोपी आहेत त्यांना न्यायालयात काल हजर करण्यात आलेलं होतं आणि या सर्वांना जे आहे ते आता 12 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। एकूणच हा धक्कादायक जो प्रकार आहे यात पोलीस पुढील तपास करत आहेत। या सर्व घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात मात्र मालेगावमध्ये मोठी खळबळ उडलेली आहे। नक्कीच संदीप, या घटनेनं खळबळ निर्माण झालेली आहे। तुमच्याकडून या संदर्भातले अधिकचे अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।